मावळ लोकसभेत महायुतीचे तीनही पक्ष दावा सांगताना दिसत आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। काय आहे मावळ लोकसभेचं चित्र? 2019 नंतर मावळात किती गणितं बदलली आहेत आणि किती गणितं नव्याने जुळली आहेत, पाहूया। मावळची जागा यंदा सर्वाधिक रंजक होण्याची चिन्ह आहेत, कारण जागा एक आहे आणि महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी त्यावर दावा सांगितलाय आणि त्यात अजित पवार गटाच्या संजोग वाघेरेंनी ठाकरे गटात प्रवेश करत मावळसाठी तयारी सुरू केली आहे। 2019 मध्ये मावळच्या जागेकडे सर्वांचं लक्ष होतं, कारण शिवसेनेचे श्रीरंग बारणेंविरोधात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यामध्ये लढाई होती। मात्र आता समीकरणं बदलली आहेत, पण याच बदललेल्या समीकरणांनी अजून गुंता वाढवलाय। मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत, त्यांचा जागेवर दावा कायम आहे। दुसरीकडे भाजपच्या बाळा भेगडेंनी फ्लेक्सद्वारे लोकसभा तिकिटाची आशा वर्तवली आहे आणि अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंनी पार्थ पवारांसाठी मैदानात उतरण्याचं म्हटलंय। आता लोकसभेच्या निवडणुकीला 2024 ला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे। 2014चा उमेदवार मी पाहिला नव्हता, कोण समोर आहे। 2019चा उमेदवार पाहिला नव्हता। मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेले। महायुतीने जर बाळा भेगडे म्हणून जर मला निवडणूक लढवण्यासाठी सांगितलं तर मी नक्कीच लढवेल, परंतु आमच्या पक्षाचा निर्णय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, महायुतीचा निर्णय महत्त्वाचा आहे। पक्षाने जर आदेश दिला की तुम्हाला लढायचं तर मी नक्कीच त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे। मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे आणि कुणी बॅनर लावले तर त्यात गैर काहीच नाहीये, परंतु बॅनर लावले म्हणजे कुणी खासदार होतो असं गृहीत धरू नये की जर समजा तिसऱ्यांदा कुणाला परत इच्छा व्यक्त करायची असेल तर त्यांनी आपण 10 वर्षाचा कारकिर्दीतला लेखाजोखा जनतेसमोर मांडलाच पाहिजे। मी त्या भूमिकेवरती ठाम आहे। शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणारच असं चॅलेंज अजित पवारांनी दिलं। त्यावर आधी अजित पवारांनी त्यांचे पुत्र पार्थ पवारांना मावळातून जिंकून दाखवावं असं प्रतिआव्हान शरद पवार गटानं दिलंय। काळजीच करू नको, इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। त्यांना आता उत्साह आलाय, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा बिदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुटली सुस्ती। मला वाटतं की दादांनी प्रत्येक वेळी पाठिंबा सुद्धा दिला होता, पण जर काही गोष्टी खटकत होत्या तर आमचे नेते तेच होते, त्यांनी कान उघडणी केली असती तर त्याच वेळी सुधारणा केली असती। पण आता त्यांनी कान उघडणी केली आहे तर आता सुधारणा करू, काहीच हरकत नाही। हेच आव्हान याआधी शिवसेनेचे विजय शिवतारेही अजित पवारांना देत होते। मात्र आता समीकरणं बदलल्यामुळे वेळ पडली तर आम्ही पार्थ पवारांचाही प्रचार करू असं शिवतारेंनी म्हटलंय। ते विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही। एक लक्षात घ्या, कोणाचा माज मोडायचं नाही, कोणाला निवडून आणायची हे कर ना। एवढा जर माज मोडायची तुमची हिंमत आहे तर तुमच्या पोराला तुम्ही काय निवडून आणलं नाही? विजय शिवतारेंनी तिथं काम केलं शिवसेनेचं, त्यामुळे अशा धमक्या द्यायच्या नाही त्याच्या पुढे। तुमच्यात तेवढीच हिंमत आहे ना, तर तुम्ही तुमच्या पोराला त्यावेळेस का निवडून आणू शकला नाही त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या। आता आम्ही मित्र आहोत सगळे, काही अडचण नाही। आता पार्थ पवार जरी कुठे असतील तरी प्रचार करू आम्ही। आता माझ्या पक्षाचं काम करायचं असतं आणि म्हणून मी पार्थ पवारांच्या विरुद्ध प्रचार केला, दादांच्या विरुद्ध प्रचार केला, पण तो वैयक्तिक नव्हता, पक्षाचा आदेश म्हणून होता। पण मला ती चूक सुद्धा लक्षात आहे, पक्षाचे किती आदेश झाले आणि काय झाले ना, तरी एक ठराविक मर्यादा राजकारणामध्ये ठेवायची असते, वैयक्तिक ती ठेवली नाही, त्याच्यामुळे मलाही त्रास झाला। त्यात आता अजित पवार गटाचे संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं मावळची निवडणूक अजून रंजक होणार आहे। एकूण वातावरणावरनं तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा, कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं असं बरोबर नाही। पण जे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत त्याच्यावरनं जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे। काय सांगा, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय तुमचं बोलणं झालेलं आहे का पक्षश्रेष्ठी असेल किंवा अन्य कोणासोबत?
तर तसं काही बोलणं झालेलं नाही, परंतु मला विचार शिवसेनेचे आवडले, उद्धव साहेबांचे विचार आवडलेले आहेत आणि जर समजा उद्या काय पक्षप्रमुख जे काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील. 2014 मध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणेंविरोधात शेकाप मनसेचे उमेदवार लक्ष्मण जगताप लढले होते. बारणेंना 5,12,226 मतं मिळाली तर जगताप 1,57,000 मतांनी पराभूत झाले. तेव्हा राष्ट्रवादीत असणाऱ्या राहुल नार्वेकरांना अवघी 1,82,293 मतं पडली. 2019ला शिवसेनेच्या बारणेंविरोधात तेव्हा राष्ट्रवादीचे पार्थ पवार उभे राहिले. बारणेंना 7,20,663 मतं मिळाली तर पार्थ पवार 2,15,000 मतांनी पराभूत झाले. मावळ लोकसभेत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल या 6 विधानसभा येतात. सध्या पिंपरी आणि मावळमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत. चिंचवड आणि पनवेलमध्ये भाजपचे आमदार, कर्जतमध्ये शिंदे गटाचे तर उरणमध्ये अपक्ष आमदार आहेत. मात्र 2024च्या समीकरणांनी पहिल्यांदाच अनेक लढती रंजक होणार आहेत. कारण मावळातून 2 वेळा खासदार राहिलेल्या श्रीरंग बारणेंच्या शिवसेनेचे 2 गट झालेत. गेल्या वेळी लढलेल्या पार्थ पवारांच्या राष्ट्रवादीतही 2 गटात विभागणी झाली आहे. उद्धव ठाकरे शरद पवारांसोबत महाविकास आघाडीत आहेत तर शिंदे फडणवीसांसोबत अजित पवार महायुतीत गेले आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.